जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडावे, त्याचबरोबर विशेष कालवा तयार करण्यात यावा अशी मागणी 140 गावांची आहे. हेच उपोषण सुरू झालं गेवराईच्या सिरस मार्ग येथे. मात्र ते दुसऱ्या गावामध्ये आज उपोषण सुरू आहे. उपोषणाचा 7वा दिवस आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर जे उपोषण करत आहेत माझ्यासोबत आहेत, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. गेल्या 7 दिवसापासून ते उपोषण करतात. कुठल्याही पद्धतीचं अन्न पाणी त्यांनी घेतलेलं नाही. त्याचबरोबर उपचारावर देखील त्यांनी नकार दिलेला आहे. माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, आज तुमचा 7वा दिवस आहे, काय प्रमुख मागण्या तुमची नेमकी? जायकवाडी प्रकल्प किंवा कृष्ण खोऱ्याचं पाणी भगवान बाबागडाच्या पायथ्याशी सोडून 222 म्हणजे NH61 या मार्गे पाठ काढण्यात यावं, तसेच ते पाणी सिंदफणा नदीत सोडण्यात यावं, ही एक या ठिकाणी प्रमुख मागणी असून शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्यात यावा. नदीजोड प्रकल्प करून मराठवाड्यासह ज्या ठिकाणी दुष्काळी पट्टा नेहमी असतो असा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा. तसेच या ठिकाणी पिकाला म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे 1.5 हमी भाव द्यावा. 1 रुपयात जो पीक विमा कमी सरकारने रद्द केलेला आहे तो या ठिकाणी तसाच चालू ठेवावा. तसे हिंदू धर्मात पवित्र मानले जाणाऱ्या गोमातेला या ठिकाणी तो कायदा या ठिकाणी फारच या ठिकाणी लूज आहे, तो या ठिकाणी कडक करून अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा इत्यादी मागण्यासाठी या आमरण उपोषण या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून चालू आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे. मात्र विशेष पाहायला गेलं तर तुमची प्रकृती खालावलेली आहे. तुम्हाला उपचार घेण्याचा देखील सल्ला दिला जातो, तुम्ही नकार देताय. इथं कोण कोण तुम्हाला भेटायला आलं होतं? अद्यापर्यंत काय आश्वासने मिळालेली आहेत? या ठिकाणी आतापर्यंत तहसीलदार साहेब आलते, परंतु त्यांनी असे एकही पत्र या ठिकाणी असं ठोस ठोस कुठलंही पत्र मिळालं नाही. त्यामुळे या ठिकाणी इथले आमदार असतील, खासदार असतील, कलेक्टर असतील, या संबंधित विभागाचे इंजिनियर लोक असतील, पाणी पुरवठ्याचे, हे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं आले पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने याच्यावर मार्ग निघू शकतो. परंतु ते येत नाही. म्हणजे या ठिकाणी पगार जनतेचा घ्यायचा आणि कामं वैयक्तिक स्वतःचे करायचे अशी भावना या लोकांची झालेली आहे. आमदार खासदाराला एखाद्या जर छोटासा कार्यक्रम जरी असला, तिथे जर त्याचा सत्कार होणार असला तर कुत्रीवाणी पळत जातात. परंतु एक लोकहिताच्या कार्यासाठी ते येऊ शकत नाही. म्हणजे हे या ठिकाणी जनतेने त्याला निवडून दिलं, हे मोठं जनतेचं दुर्दैव म्हणावं लागेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि विशेष पाहायला गेलं तर ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना सांगणं काय असणार आहे तुमचं? त्यांना एकच सांगणं आहे, राज्य हे लोकांसाठी असतं आणि लोकलढा ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यावर विश्वास आहे. यांनी जर हातामध्ये या ठिकाणी हे जर प्रोजेक्ट घेतला, हे जर या ठिकाणी या कार्याची दखल घेतली तर निश्चित ते ह्या भागाला पाणी देऊ शकतात. त्यांचं महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी शेती सिंचनाला पाणी द्यायचा विचार आहे आणि त्यामुळे ह्या लोकांचं हक्काचं पाणी ते नाकारू शकत नाही, ते देऊ शकतात. फक्त त्यांच्यापर्यंत हा विषय जाणं महत्त्वाचा आहे. आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत विषय जावा आणि ते निश्चितच 100% दखल घेतील असा आमचा या ठिकाणी विश्वास आहे. आणि त्यांना एकच सांगणं आहे की तात्काळ या ठिकाणी दखल घेऊन याच्यावर उपाययोजना कराव्यात. तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही. तर तुम्ही उपचार घ्यायला नकार दिलेला आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीचं अन्न वगैरे खात नाहीत, घेत नाहीत, सगळ्याच गोष्टीला तुम्ही नकार देताय. तुमची ठोस पुढची भावना काय असणार आहे किंवा पुढचं तुमचं कशा पद्धतीने पुढचं जे की आता तुम्ही 7वा दिवस आहे, पुढचं उपोषण कसं असणार आहे तुमच्या? आता आमरण म्हणल्यावर मरेपर्यंत जर आम्हाला यांनी तात्काळ आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर जसं आम्ही आज अन्न पाणी घेत नाही तसं पुढे असं चालू ठेवणारे उपचार घेणार नाही. जोपर्यंत कलेक्टर या ठिकाणी महत्वाचे अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपचार घेणार नाही. नक्कीच हे संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तर तांदळा इथलं आहे आणि विशेष पाहायला गेलं तर 140 गावांचा लोकलढा, ते लोकलढा जो उभा केलाय तो
सिंदफाना नदी पात्रात पाणी सोडण्यात यावं. त्याचबरोबर विशेष काही मागण्या आहेत शेतकऱ्यासंदर्भाच्या आणि गोवंश संदर्भाच्या, त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी यांनी उपोषणकर्त्यांनी आज केलेली आहे. नक्की त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जाते का? आणि ते जे आता म्हणल्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीचा अन्न पाणी किंवा उपचार घेणार नाही, माझा जीव जरी गेला तरी बेहतर, असा त्यांनी थेट आता इशाराच राज्य सरकारला दिलेला आहे. विशेष पाहायला गेलं तर जिल्हाधिकारी यांनी येऊन आणि ज्या खात्याचे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी येऊन आमची दखल घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर विशेष आम्हाला पत्र देखील पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी आज केलेली आहे. या उपोषणाची दखल घेतात काही देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. साम टीव्ही साठी योगेश काशी, तांदळा, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.